तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर 2-3 दिवस आपले ब्लॉग आले नाहीत. तर ब्लॉग न यायचं कारण असं आहे की म्हणजे माझा भाऊ आहे, मामाचा मुलगा, त्याचं लग्न ठरलं आहे. तर तेच कार्यक्रम होता, त्यामध्ये थोडंसं जरा व्यस्त होतो मी म्हणजे सगळेच व्यस्त होते. मग असतं ना, मोठ्या भावाच्या लग्नात बारका भाऊ धावपळ मजा असते ती एक वेगळी. तर ते त्यासाठी 2 दिवस परीक्षा पण होत्या, मग दाखवण्यासारखं पण काय नव्हतं आणि टाईम पण नव्हता माझ्याकडे. तर मित्रांनो, भावाभावंडाची नातं कशी असतात तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे थोडं प्रेम, थोडं मजाक मस्ती, तर तसंच आमच्यात काही आहे. तर त्याची काही एक क्लिप आहे माझ्याकडे. आज सकाळी थोडीशी मजा मस्ती झाली तर ते तुम्हाला दाखवणार आहे मी. तर पहा. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं कर. लावलं असेल काय तर काजळाचं टिपकं बिपकं. A few moments later. तर मित्रांनो, कॉलेजला चालू आहे आता. एक्झामसाठी लास्ट एक्झाम आहे आज शेवटची एक्झाम आहे. डोक्याला तापच नाही. BCom 3rd इयरची लास्ट एक्झाम आणि आपल्या कॉलेज करिअरची लास्ट एक्झाम आणि लास्ट दिवस आहे. काही तास आहेत शेवटचे आपले कॉलेज लाईफचे. नंतर तर आपलं म्हणजे आपली लाईफ तर सुरूच आहे तशी याची करिअर. पण म्हणतात ना, कॉलेज लाईफ वेगळी असते एक. ती कॉलेज लाईफ आता संपणार आहे. थोडंसं वाईट पण वाटतंय, थोडीशी भीती पण वाटते पेपराची, आणि थोडंसं चांगलं पण वाटतं की बाबा एकदा तर मुक्त झालो. पण काही नाही, लाईफ एन्जॉय करून घ्यायची असते. तसं आम्ही पण भरपूर काही एन्जॉय केलेलं आहे कॉलेज लाईफ. तर नेहमी आठवणीत राहतील ते दिवस. तर बघा पुढे काय काय होतं. आता चाललो आहे कॉलेजला. अरे सर ये लागलेत. सरांच्या गाडीवर जातो, म्हणजे कसं पेट्रोलची पण बचत. म्हणजे कसं आपण जास्त खर्च करत नाही. तसं आता आपले ते मामाच आहेत ना, ते पण जातात इकडनं तिकडचं जातात. मग जाता जाता त्यांच्याच गाडीवर जायचं. कशाला आपली गाडी, परत गाडीला पेट्रोल आलं तर परत गाडी तिथं लावायला जागा नाही. मग आता चलतं तेवढं. तर तुम्हीसुद्धा असंच सोबत राहा. आणि तुमच्यासाठी पण काहीतरी एक मोठं सरप्राईज आहे. ते वेळ आल्यावर करू धमाका. तर धमाका पाहण्यासाठी किती एक्सायटेड आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पहा, एंट्री गेट आहे. कॉलेज आहे, पार्किंग. तर आज आमच्या कॉलेजचा शेवटचा दिवस आहे. तर साहेब बघा आमचे साहेब, हाय करा. साहेब आहेत का आपले MSCBचे साहेब आहेत, आणि आमचे मामा आहेत ते. तर चला भेटूया परत. 2 hours later. तर नमस्कार पब्लिक, झालेला आहे तुमच्या भावाचा पेपर सगळे संपलेले आहेत.
आणि आता चाललेलो आहे चालत घराकडे. थांबलेलो दुकानात इथे जरा इलेक्शनचे रिझल्ट बघतो सगळेजण बघत होतो मी पण. तर आता चाललो आहे चालत. पुन्हाच थम्सअप लई ऊन आहे गड्या. चला घरी गेल्यावर भेटू परत. तर मित्रांनो परत एकदा मी ब्लॉग राहायला सुरुवात राहिलं. नेहमीप्रमाणे सुरुवात काय दरबारीने एकच कारण देतो. ते काय होतं सकाळी लवकर उठायला लागतं, पेपर द्यायचं हे ते. आणि आज वातावरण बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे वारा वगैरे सुटला आहे, पाऊस येणार आहे वाटतं आता. पाहू शकता वातावरण. हे बघा झाड सुंदर असं वातावरण झालं आहे. आणि त्यामध्ये ब्लॉग करायला थोडा आनंद वाटतो. आज तसं का मुंबईला जायचा माझा प्लॅन होता, पण काही कारणास्तव थोडं प्लॅनमध्ये बदल झाला. उद्या जाणार आहे परत मुंबईमध्ये पनवेलला चाललं घरी आपल्या. आता चिकनचं बेत केलं आहे, दाखवतो तुम्हाला पण. चला ती बघा ती भाची आहे माझी, खेळते ती. तिला आनंद वाटतो खेळायला, मोकळं खेळायला. तिला बसली ती बहीण आहे, मामाची मुलगी. ती पाहू शकता मम्मी माझी. लास्ट डे व्लॉगमध्ये यायला. आणि मग कधी सपोर्ट करते, कधी बोलते काय करतोय समजावं झालं तिला. आता पण मला म्हणजे मला गेलं व्लॉगमध्ये घेतो आले तर मी व्लॉग करताना म्हणजे. Meanwhile. तर मित्रांनो खूप उशीर झाले आज. उशीर म्हणजे होण्याचं कारण की पाऊस खूप पडला आमच्या इथे. तुम्हाला दाखवू शकतो मी. दिसते सगळं ओलं 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 झालेलं आहे. सगळेजण झोपलेत त्याच्यामुळे आवाज पण करू शकत नाही. त्यामुळे व्लॉग एंड करायचं होतं मला. तर सॉरी बरं का, पण चला व्लॉग एंड करू. अरे महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बस बेटा.